स्वराज्याचे संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हक्कांसाठी अविरतपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी अभिवादन करतो। आज आपल्या दीपस्तंभ क्लासच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्ताने विचार मंचावर उपस्थित क्लासचे संस्थापक गुरुवर्य रवींद्र पवार सर, क्लासच्या संचालिका सबुरीताई पवार, आज परीक्षेसाठी आलेले सन्माननीय परीक्षक, जमलेले माझे बंधू भगिनी आणि मित्रजन हो, आज मी आपल्या समोर महामानवांचे अनमोल विचार या विषयावर माझे 2 शब्द मांडणार आहे। मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात काही मूलभूत गरजा असतात। ते म्हणजे काय की अन्न, वस्त्र आणि निवारा। हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण की ह्या गरजा आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करतात। परंतु माणसाचे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी फक्त या गरजा भागून चालतं का? तर नाही, कारण की माणसाला त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी भौतिक गोष्टींसोबत मानसिक आधाराची गरज असते, आणि ती मानसिक आधार म्हणजे प्रेरणा। आणि माझ्या मते प्रेरणेचा सर्वात मुख्य स्रोत कुठला असेल तर ते म्हणजे आपल्या महामानवांचे अनमोल विचार। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की आत्मविश्वास शक्ती प्रदान करते, शक्ती ज्ञान देते, ज्ञान आपल्याला स्थिरता देते आणि स्थिरता आपल्याला विजयाकडे घेऊन जाते। ते असेही म्हणतात की माणूस जर उत्साही असेल ना तर एखादा डोंगर सुद्धा त्याला मातीच्या ढिगाऱ्यासारखा दिसू लागतो। महात्मा फुले सुद्धा म्हणतात की प्रवाहाच्या विरुद्ध तोच पोहू शकतो ज्याचा निर्धार ठाम आहे आणि ज्याने कुठले तर ध्येय ठरवले आहे। मित्रांनो, आज मनुष्य जगत असताना त्याच्या मनामध्ये काही स्वप्न, आशा, आकांक्षा असतात। ते पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची परिस्थिती त्याला साथ देत असते किंवा नसते, परंतु ध्येय साध्य करण्याआधीच किंवा प्रयत्न सुरू करण्याच्या आधीच जर तो खचून जात असेल तर मग मात्र त्यांना आपल्या या महामानवांचा विचार अंगीकारला पाहिजे। आणि त्यांच्यासाठी मला हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेच्या 2 ओळी आठवतात। त्या अशा की मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है। मित्रांनो, महामानवांचे हे जे विचार आहेत ना त्याचं आपण पालन केलं पाहिजे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर त्यातला 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घेतलं पाहिजे आणि 1 रुपयाची भाकरी घेतली पाहिजे, कारण की भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगावे हे शिकवेल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, ती धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार होते। मित्रांनो, आपल्या महामानवांचे हे विचार म्हणजे आपल्यासाठी मार्गदर्शन आहे। या विचारातून ते आपल्याला सांगतात की जेवढी मोठी तुमच्या पोटाची भूक असते ना तेवढी मोठी भूक तुमच्या ज्ञानाची देखील असते, आणि ती भूक जर तुम्ही भागवली तर मग मात्र जीवनाचा खरा मार्ग हा तुम्हाला समजून जातो। मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुद्धा त्यांच्या विचारातून आपल्याला सांगतात की आयुष्यात कितीही नैराश्य आलं तरी खचून जाऊ नका, कारण की तुमच्या अंतरात्म्यात इतकी ताकद असते की एखाद्या टोलासारखं उठून तुम्ही तुमच्या पुढच्या मार्गाला लागू शकता। मित्रांनो, महामानवांचे विचार कधी कधी त्यांच्या कृतींमधून सुद्धा तुम्हाला दिसू शकते, आणि त्याच्यासाठी मला तुम्हाला एक प्रसंग सांगावासा वाटतो। मित्रांनो, एके ठिकाणी 2 मजूर एक लाकडाचा ओंडका उचलण्याचा प्रयत्न करत असतात। तो ओंडका जड असल्यामुळे त्यांना तो उचलता येत नसतो। त्यांच्यावरती देखरेख करणारा अधिकारी जो असतो तो त्यांना रागावत असतो, चिडत असतो त्यांच्यावर तो, कारण की तो म्हणतो की काम चुकारांनो, अरे तुम्हाला साधा लाकडाचा ओंडका सुद्धा उचलता येत नाही। आणि हा प्रसंग तिथं चालू असताना एक व्यक्ती तिथून घोड्यावरनं जात असतो। तो प्रसंग पाहून तो तत्क्षणी त्या घोड्यावरनं उतरतो आणि त्या मजुरांना हात देतो, त्याच्यामुळं ते मजूर ते लाकडाचा ओंडका उचलू शकतात। आणि त्या ओंडका उचलल्यानंतर तो व्यक्ती त्या अधिकाऱ्यापुढे जातो आणि त्याला म्हणतो की मित्रा, जर तुला अजून कुठल्या मदतीची गरज लागत असेल ना तर तुझ्या अध्यक्षाची आठवण काढ। तेव्हा तो अधिकारी त्या माणसाला जरा निरखून बघतो तर त्याला कळतं की ही व्यक्ती दुसरी कोणी नसून आपल्या राष्ट्राचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आहेत।
आणि ते कळल्याबरोबर तो त्याच्या पुढे नतमस्तक होतो. मित्रांनो, आपल्या महामानवांनी हे दिलेले विचार आपल्याला आणि आपल्या समाजाला जगण्यास खूप उपयुक्त होऊ शकतात. मित्रांनो, आपल्या या महामानवांनी दिलेल्या या अनमोल विचारांच्या देणगीमुळे आपण सदैव त्यांच्या ऋणी असलो पाहिजे. पण आपण नुसतं त्यांचे ऋणी असलो नाही पाहिजे, तर ते ऋण आपण फेडले पाहिजे. ते ऋण फक्त आपण फेडू शकतो तर त्यांनी दिलेले विचार आत्मसात करून आणि त्या विचारांचा प्रचार व प्रसार करूनच, जेणेकरून आपल्या समाजाला आणि समाजातील सर्व घटकांना त्या विचारांचा लाभ घेता येईल. आणि मित्रांनो, आपण इथं सगळं बसलेले वक्तेच असल्यामुळं ही आपल्या या सर्वांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी सर्वजण आपल्या ध्यानी मनी बाळगतील अशी अपेक्षा आज व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.